नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8वी ते 10वीच्या पुस्तकात जेवढे काही ग्रंथ, नाटक, नाटककार, जेवढे काही साहित्य संपदा आहे ते सर्व आपण पाहणार आहोत। याच्या आधी आपण 1ली ते 7वी मधली साहित्य संपदा पाहिली होती। त्याच्यामध्ये 73 साहित्य म्हणजे 73 वेगवेगळे ग्रंथ, त्याच्यामध्ये नाटक, कादंबऱ्या, कथा वेगवेगळ्या होत्या, त्या आपण सर्व पाहिल्या। आता आपण 8वी ते 10वी मध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 78 साहित्य मिळून जातात। हे साहित्य प्रत्येकांचं वेगवेगळं आहे आणि जास्तीत जास्त पेपर 2 मध्ये हे 8वी ते 10वीच्या याच्यातील साहित्य विचारलं जातं, त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। तर आता आपण पाहू सामाजिक करार। सामाजिक करार कोणाचा आहे तर सामाजिक करार रुसोचा आहे। स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे, मागच्या परीक्षेला आलं होतं। विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणाचं आहे तर वलंकर यांचं आहे। आपण संभाव्य प्रश्नसंचामध्ये हे घेतलं होतं। तुम्ही पहिला पार्ट जर साहित्य संपदाचा पहिला नसाल तर तो अगोदर पाहून घ्या। वरती मेसेज फ्लॅश होत असेल त्याला क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिसेल, त्याला क्लिक करून तो पार्ट पाहू शकता। सामाजिक करार रुसो, स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे, विटाळ विध्वंसन हे पुस्तक कुणाचं आहे वलंकर यांचं आहे। विटाळ विध्वंसन हे पुस्तक कुणाचे आहे तर वलंकर यांचं आहे। मूकनायक हे वृत्तपत्र कुणाचे आहे तर मूकनायक वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे। बहिष्कृत भारत हे सुद्धा वृत्तपत्र आहे, हे कुणाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे। जनता कुणाचं आहे ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे। समता हे वृत्तपत्र कुणाचं आहे तर हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच आहे। इलियड हे कुणाचं आहे तर इलियड हे होमर याचं आहे। आणि होमर कोण होता तर होमर हा महाकवी होता। ओडिसी कुणाचा आहे तर ओडिसी सुद्धा होमरचा आहे। 2019 पेपर 2 ची प्रश्नपत्रिका बघा, त्याच्यामध्ये हा प्रश्न मिळून जातो की इलियड आणि ओडिसी हे साहित्य कुणाचे आहे असा प्रश्न होता, तर ते आहे होमर यांचे। पिंडार, पिंडार कोण होता तर पिंडार हा गीतकार होता। सोक्रेटिस कोण होता तर सोक्रेटिस हा ग्रीक नाटककार होता आणि त्याची विविध नाटके आहेत। सोक्रेटिस हा ग्रीक नाटककार होता। ग्रीसचा पहिल्यांदा समग्र व शास्त्रशुद्ध इतिहास कोणी लिहिला तर हेरोडोटसने लिहिला। शोकांतिका काय आहे शोकांतिका आहे काय आहे तर ते आहे ग्रीक साहित्य प्रकार आहे। शोकांतिका हा ग्रीक साहित्य प्रकार आहे। काशिदा हे काय आहे तर अरब काव्याचा प्रकार आहे। लक्षात घ्या, शोकांतिका ग्रीक साहित्य प्रकार, काशिदा अरब काव्याचा प्रकार आणि हिकायत हे अरब गद्य प्रकार आहे। तारिक ए हिंद कोणी लिहिले तारिक ए हिंद हे अल बेरुनी लिहिले। तारिक ए हिंद हे अल बेरुनी यांनी लिहिले। सफरनामा कोणाचा आहे तर सफरनामा हा इब्न बतुता यांचा आहे। लॅटिन बायबलचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले लॅटिन बायबलचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले तर जॉन विक्लिफ यांनी केले। आता जो काही बायबल हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे विविध भाषेमध्ये भाषांतर आणि त्याचा खरा अर्थ, त्याच्याबद्दलचे मत, याच्याबद्दल वेगवेगळे खूप असे विधान आहेत जे की आपल्याला 8वीच्या आणि 9वीच्या पुस्तकांमधून मिळून जातात। त्याचा एक सेपरेट आपण व्हिडिओ करणार आहोत, कारण बायबल बाबत असे 10-12 विधान आहेत, ते वेगळं पाहणं गरजेचं आहे। लॅटिन बायबलचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले लॅटिन बायबलचे इंग्रजीत भाषांतर हे जॉन विक्लिफ यांनी केले। मूर्खाची स्तुती हा कोणाचा ग्रंथ आहे तर मूर्खाची स्तुती हा इरामस यांचा आहे। बायबलचा खरा अर्थ कोणी सांगितला बायबलचा खरा अर्थ हा जॉन हस यांनी सांगितला। लॅटिन बायबलचे इंग्रजी भाषांतर जॉन विक्लिफने केले, पण बायबलचा खरा अर्थ हा जॉन हस यांनी सांगितला। ख्रिश्चन धर्मसंस्था ग्रंथ कोणाचा आहे ख्रिश्चन धर्मसंस्था हा ग्रंथ कोणाचा आहे तर जॉन कॅल्विन यांचा आहे। दी लास्ट सुपर, लक्षात घ्या, दी लास्ट सुपर अजरामर चित्र आहे हे कोणाचे आहे तर लिओनार्डो दा विन्सी यांचं आहे। आपल्याला फक्त मोनालिसा माहिती आहे, मोनालिसा तर आहेच, त्यापेक्षाही जास्त अजरामर एक चित्र आहे ते कोणाचे आहे दी लास्ट सुपर हे लिओनार्डो दा विन्सी यांचं आहे। तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल कसले चित्र आहे, त्याच्यामधले हावभाव एक्सप्रेशन एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल। गुगलवर सर्च करा किंवा गुगलवर टाका दी लास्ट सुपर, एकदम व्यवस्थित सापडून जाईल। सिस्टाइन मॅडोना
ही एक कलाकृती आहे. ही कोणाची आहे? रॅफेल यांची आहे. हे सुद्धा तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. सिस्टाईन मॅडोना जी की एक कलाकृती आहे, अजरामर आहे, ती कोणाची आहे? तर रॅफेल यांची आहे. सिस्टाईन चॅपल हे एक मंदिरातील चित्र आहे. सिस्टाईन चॅपल मंदिरातील चित्र आणि सिस्टाईन मॅडोना अजरामर कलाकृती आहे. याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. सिस्टाईन मॅडोना अजरामर कलाकृती आहे, ती आहे रॅफेलची. आणि सिस्टाईन चॅपल मंदिरातील चित्र आहे, ते आहे मायकेल एंजेलो यांचं. हे सुद्धा तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. हे मी तुम्हाला गुगलवर का सर्च करा म्हणतोय, कारण तुम्ही गुगलवर जर सर्च केलं, त्याचे चित्र पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल. ते चित्र एकदम डोळ्यासमोर आले ना, हे चित्र कोणाचे होते किंवा दी लास्ट सुपर कोणाचे होते, तर लास्ट सुपर लिओनार्डो दा विंचीचे होते. सिस्टाईन मॅडोना कोणाचं होतं? एक अजरामर कलाकृती आहे. ती कलाकृती पाहिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लक्षात येते की हे रॅफेलचं आहे. असे नावं लक्षात राहतात, त्यासाठी गुगलवर सर्च करत जावा. डिवेड व मोजेस जगप्रसिद्ध शिल्पे आहेत. हे सुद्धा तुम्ही गुगलवर सर्च करा. डिवेड व मोजेस हे जगप्रसिद्ध शिल्पे आहेत, तर हे कोणाचे आहेत? मायकेल एंजेलो यांचं. तुम्हाला गुगलवर काय काय सर्च करायचं? दी लास्ट सुपर, सिस्टाईन मॅडोना, सिस्टाईन चॅपल, डिवेड व मोजेस, हे लक्षात घ्या. हे गुगलवर सर्च करा. सर्च केल्याशिवाय तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही कोणतं अजरामर चित्र आहे, कोणती कलाकृती आहे, कोणतं मंदिरातील चित्र आहे आणि ते कोणाचं आहे. त्यासाठी गुगलवर सर्च करून प्रत्यक्षाने डोळ्याने पाहिल्यानंतर लक्षात राहील. डिवाइन कॉमेडी कुणाचं आहे? तर डिवाइन कॉमेडी हे डांटे यांचं आहे. सृजनशील साहित्यांची निर्मिती कोणी केली? सृजनशील साहित्यांची निर्मिती ही फ्रान्सिस्को पेट्रोक यांनी केली. दी प्रिन्स कोणाचे आहे? मॅकिया वेलिनी यांचं. आपला प्रिन्स नाही, जो की बोरवेलमध्ये फसला होता, तो प्रिन्स नाही. दी प्रिन्स कोणाचे आहे? मॅकिया वेलिनी यांचं. महान कवी आणि तोही ब्रिटिशकालीन कोण आहे? चॉपर. लक्षात घ्या, चॉपर हा महान कवी आहे आणि तो ब्रिटिश कालीन आहे. युटोपिया कुणाचा आहे? युटोपिया हे सर थॉमस यांचा आहे. युटोपिया सर थॉमस. गालिवर्स ट्रॅव्हल्स, लक्षात घ्या, गालिवर्स ट्रॅव्हल्स कोणाचा आहे? जोनाथन स्विफ्ट. गालिवर्स ट्रॅव्हल्स कोणाचा आहे? जोनाथन स्विफ्ट. हॅमलेट कोणाचा आहे? शेक्सपियर. प्युलियर कोणाचा आहे? शेक्सपियरच आहे. सीझर कोणाचा आहे? शेक्सपियरच आहे. मॅकबेथ कोणाचा आहे? शेक्सपियरच आहे. रोमिओ अँड ज्युलियट कोणाचं नाटक आहे? शेक्सपियरच आहे. आपल्याला फक्त काय माहिती आहे? हॅमलेट आणि रोमिओ अँड ज्युलियट हे नाटक फक्त शेक्सपियर यांचंच आहे. पण प्युलियर, सीझर, मॅकबेथ हे सुद्धा नाटक आहेत आणि ते नाटक शेक्सपियर यांची आहेत. डॉन क्विजिट्स ही एक स्पॅनिश कादंबरी आहे. ही कोणाची आहे? तर सर्वानट्स यांची आहे. दी स्पिरिट ऑफ लॉज, लक्षात घ्या, दी स्पिरिट ऑफ लॉज कोणाचे आहे? मॉन्टेस्क्यूचे. डॉन क्विजिट कोणाचे आहे? सर्वानट्स यांचे आहे आणि दी स्पिरिट ऑफ लॉज कोणाचे आहे? मॉन्टेस्क्यूचं. कॅन्डिड वॉल्टेअर. आपल्याला इथं मॉन्टेस्क्यू, वॉल्टेअर आणि रुसो मध्ये बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाहीये. दी स्पिरिट ऑफ लॉज मॉन्टेस्क्यू, कॅन्डिड वॉल्टेअर, एमिल रुसो. दास कॅपिटल कार्ल मार्क्स. दास कॅपिटल कार्ल मार्क्स. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, लक्षात घ्या, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कुणाचा आहे? कार्ल मार्क्स यांचा आहे. समाजवादाचा जाहीरनामा हे पुस्तक कोणी लिहिले? तर आता याच्यामध्ये दोन लेखक आहेत. कोण? फ्रेडरिक एंजल्स आणि कार्ल मार्क्स. लक्षात घ्या, समाजवादाचा जाहीरनामा हे पुस्तक, त्याचे दोन लेखक फ्रेडरिक एंजल्स आणि कार्ल मार्क्स एकत्रीकरण करून त्यांनी लिहिलेला हा पुस्तक आहे समाजवादाचा जाहीरनामा. संत रसखान. संत रसखानचं काय आहे? कृष्ण भक्तीची गीती आहे. संत रसखान यांची कृष्ण भक्तीची गीती आहेत. लक्षात घ्या, संत रसखान कृष्ण भक्तीची गीते. आता इथून जो भाग चालू होतो कादंबऱ्याचा, हा 10वीचं जुनं पुस्तक आणि 10वीचं नवीन पुस्तक याच्यातला चालू होतो आणि याच्यातले खूप ऐकायला, वाचायला आणि उच्चार करायला खूप हार्ड आहेत. याला वारंवार रिव्हिजन करावंच लागतं, कारण याच्यामध्ये काही ग्रंथसंपदा त्यांची नावं सारखी आहेत, फक्त एखादा दुसरा शब्द बदल आहे आणि लेखक सुद्धा बदल आहेत. त्यासाठी इथून पुढे लक्षपूर्वक ऐका. माइन काफ म्हणजे माझा लढा हे कोणाचे आहे? तर ॲडॉल्फ हिटलर यांचे आहे. माइन काफ जो की माझा लढा म्हणतात त्याला, हे कोणाचे आहे? ॲडॉल्फ हिटलर यांचे.
डिस्कोर्स ऑफ द मेथड, लक्षात घ्या, डिस्कोर्स ऑफ द मेथड कोणाचे आहे? रेने देकार्त यांचे आहे. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स, लक्षात घ्या, एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स कोणाचे आहे? तर जॉन विल्यम फ्रेडरिक हेगल. नाव बघा किती मोठं आहे. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स कोणाचे आहे? जॉन विल्यम फ्रेडरिक हेगल. रिझन इन हिस्ट्री, लक्षात घ्या, रिझन इन हिस्ट्री कोणाचे आहे? हेगल. म्हणजे कोण? जॉन विल्यम फ्रेडरिक हेगल यांचेच आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, आपण आता काय पाहिलं? रिझन इन हिस्ट्री कोणाचं आहे? जॉन विल्यम फ्रेडरिक हेगल यांचं. आता काय आहे? दी थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री कोणाचं आहे? लिओपोल्ड वॉन रांके यांचं. लक्षात घ्या, दी थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री कोणाचं आहे? लिओपोल्ड ऑन रांके यांचं. आता काय आहे? द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, रिझन इन हिस्ट्री हेगल, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री लिओपोल्ड वॉन रांके. आता द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे सुद्धा कोणाचं आहे? लिओपोल्ड वॉन रांके यांचं. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज कोणाचं आहे? मायकेल फुको यांचं. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज कोणाचं आहे? मायकेल फुको यांचं. राजतरंगिणी कोणाचं आहे? राजतरंगिणी हे कोणी लिहिलं? तर कल्लन यांनी. तारिक ए फिरोजशाही कोणाचं आहे? तारिक ए फिरोजशाही. जियाउद्दीन बर्नी, आपली बर्नी नाही, तारिक ए फिरोजशाही जियाउद्दीन बर्नी. लक्षात घ्या, तारिक ए फिरोजशाही जियाउद्दीन बर्नी. हा भाग 10वीच्या नवीन पुस्तकातील आहे. ताजुल मासिर कोणाचा आहे? तर ताजुल मासिर हे हसन निजामी यांचा आहे. तबाकत ए नासिरी, लक्षात घ्या, तबाकत ए नासिरी कोणाचा आहे? मिनहाज ए सिराज. लक्षात घ्या, ताजुल मासिर, हसन निजामी, तबाकत ए नासिरी, मिनहाज ए सिराज यांचा आहे. तुजुक ए तिमुरी, तैमूर लंग यांचा आहे. तारिक ए मुबारक शाही, लक्षात घ्या, तारिक ए मुबारक शाही बिन अहमद सर. तारिक ए मुबारक शाही बिन अहमद सर. दी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, दी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया कोणाचं आहे? जेम्स मिल यांचं. दी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया कोणाचं आहे? जेम्स मिल यांचं. दी हिस्ट्री ऑफ इंडिया कोणाचं आहे? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टीन. दी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया जेम्स मिल. आणि नुसतं द हिस्ट्री ऑफ इंडिया माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. ए हिस्ट्री ऑफ द मराठाज कोणाचं आहे? जेम्स ग्रँड डफ. ए हिस्ट्री ऑफ मराठाज जेम्स ग्रँड डफ. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया ए जे रॅप्सन. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया कोणाचं आहे? ए जे रॅप्सन यांचं. हितोपदेश संस्कृत ग्रंथ जो की जर्मन भाषेत अनुवाद कोणी केलेला आहे? त्याचा फ्रेडरिक मॅक्स म्युलर. लक्षात घ्या, हितोपदेश हा एक संस्कृत ग्रंथ आहे आणि त्याच्या संस्कृत ग्रंथाचे जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोण केलेला आहे? फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केलेला आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने कोणाची आहेत? मराठ्यांच्या इतिहासाची साधने विकार राजवाडे यांची. लक्षात घ्या, मराठ्यांच्या इतिहासाची साधने कोणाची आहेत? विकार राजवाडे यांची. दी इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजेच ज्याला की 1857 स्वातंत्र्य समर असे सुद्धा म्हणतात. परीक्षेमध्ये डायरेक्ट असं विचारू शकतात, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. आपल्याला फक्त 1857 स्वातंत्र्य समर हे विदा सावरकर यांच्या एवढं माहिती आहे, पण द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे नाव सुद्धा आहे हे माहिती नाहीये. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे ज्यालाच 1857 स्वातंत्र्य समर असे म्हणतात ते आहे विदा सावरकर यांचे. गुलामगिरी हा ग्रंथ कुणाचा आहे? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांचा आहे. हु वेअर दी शुद्राज, लक्षात घ्या, हु वेअर दी शुद्राज कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. हु वेअर दी शुद्राज हा ग्रंथ कुणाचा आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. दी अनटचेबल, दी अनटचेबल कोणी लिहिलेलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच आहे. हाय कास्ट हिंदू वुमन, लक्षात घ्या, हाय कास्ट हिंदू वुमन पंडिता रमाबाई यांचा आहे. हाय कास्ट हिंदू वुमन पंडिता रमाबाई. क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एक्सचेंज इन सोशल हिस्ट्री हे कोणाचे आहे? तर हे आहे मीरा कोसंबी यांचं. क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एक्सचेंज इन सोशल हिस्ट्री हे कोणाचं आहे? मीरा कोसंबी यांचं. मराठी रियासत कोणी लिहिलं? मराठी रियासत हे गोविंद सखाराम सरदेसाई यांचं आहे. मराठी रियासत गोविंद सखाराम सरदेसाई यांचा आहे.
मानसोल्लास, मानसोल्लास हे कोणाचं आहे? सोमेश्वर. आणि सोमेश्वर कोण आहे? तर चालुक्याचा राजा आहे. लक्षात घ्या, चालुक्याचा राजा सोमेश्वर यांनी काय लिहिलं होतं? मानसोल्लास हे लिहिलं होतं. अभिलाषार्थ चिंतामणी कोणाचा आहे? सोमेश्वर यांचा आहे. आणि तो कोण आहे? चालुक्य राजा आहे. अभिलाषा तीर्थ चिंतामणी सोमेश्वर, मानसोल्लास सोमेश्वर. सीता स्वयंवर हे नाटक कुणाचं आहे? सीता स्वयंवर हे नाटक कुणाचं आहे? विष्णुदास भावे यांचं आहे. संगीत शाकुंतल हे नाटक कुणाचं आहे? संगीत शाकुंतल हे नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आहे. संगीत शाकुंतल हे नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं आहे. संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास कोणी लिहिला? संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी लिहिला. क्रांतिकारकांचा चरित्रकोश कोणी लिहिला? क्रांतिकारकांचा चरित्रकोश हा शंकर रा दाते यांचा आहे. क्रांतिकारकांचा चरित्रकोश हा रा दाते यांचा आहे. स्वतंत्र सैनिक चरित्रकोश कोणाचा आहे? स्वतंत्र सैनिक चरित्रकोश हा न रा फाटक यांचा आहे. स्थानपोथी कोणी लिहिली? स्थानपोथी हे मुनी व्यास यांचा आहे. स्थानपोथी हे मुनी व्यास यांचा आहे. आपण 4वी ते 10वी मध्ये जेवढी काही साहित्य संपदा, ग्रंथ संपदा होती ते सर्व आपण पाहिलेलं आहे. 1ली ते 7वीचा जो की आपण पहिला पाठ केला होता त्याच्यामध्ये ऐकलेले वाचलेले होते, त्यामुळे ते ऐकायला वाचायला आणि समजायला सोपे गेले. पण 8वी ते 10वीच्या याच्यामध्ये विपुल प्रमाणात साहित्य आहे आणि हे काही साहित्यांची नावे आपण पहिल्यांदाच ऐकतो, त्याच्या आधी कधी ऐकली नव्हती आणि वाचली सुद्धा नव्हती, त्यामुळे ऐकायला जड जातात. त्यामुळे हे वारंवार वाचणं गरजेचं आहे आणि आपल्या परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं. तर अशा पद्धतीने आपण 1ली ते 7वी मध्ये एकूण आपण 73 साहित्य पाहिलं. त्यानंतर 8वी ते 10वी मध्ये असे 78 साहित्य पाहिले. एवढं साहित्य आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. कोणतं साहित्य कुणाचं होतं, चुकीबरोबर जोड्या लावामध्ये कशामध्येही विचारू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन.